umpire green signal. Let's place up. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वरतीच पंच केलाय. चेंडू जाईल का? दान 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 सीमारेषा पार. येतोय चौकार. या पहिला चौकार क्वालिफायर वन डीजे मास्टर आपल्यासाठी. हँडसम असा नेता हायो खरा, प्रकाशात एवढ्याशी तो दिसतोय. हँडसम असा नेता हायो खरा, आमचा नेता हायो खरा. आमच्या प्रकाश जोडीचा अशा गडमध्ये दराला, आमच्या प्रकाश दादा. धन्यवाद डीजे मास्टर. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि नक्कीच अल्पेश जादूगिरी दाखवतो. फटका सुरेख, प्रॉपर टायमिंग, हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट. अजून एक चांगला फटका इटफील्डच्या डोक्यावरून. चेंडू निघून जाणार आहे. इनटू द गॅप, इनटू द फेस. येते मात्र अजून एक दमदार असरदार सरपंच चौकारी. डीजे मास्टर 8 धावा. डीजे मास्टर बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतर मात्र कान मंत्र शेअर करावे लागतात. एका धावेने नक्कीच धावफलकामध्ये रिफ्लेक्शन. धावफलक 9 वरती आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 8 षटकांचा सामना असणार आहे. क्वालिफायर नंबर 1. गोलंदाजी मार्क वरती लखन टू राजू. हलक्या हाताने खेळायचा होता. संपर्क नक्की चांगला नव्हता. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. धावफलक नक्की जाऊन पोहोचणार. एकेरी धावेने 10. चला अँटॉक की चावी किल्ली जर कोणाला भेटली असेल तर नक्की सुपूर्द करायची आमच्यापर्यंत. अँटॉक या गाडीची बेगीर करायचा प्रयत्न पुन्हा एकदा. पॉवर प्लेचा षटक आहे. जर्सी नंबर 7. एका धावेने समाधानी व्हावा लागणार. रनिंग बिटवीन द विकेट खराब. धावांचा विचार केला की धावफलक जाऊन पोहोचेल डबल डिजिट. 11 11 शेवटचा अंतिम चेंडू. क्वालिफायर 1. एका बाजूला MS 11 तर एका बाजूला आशागड ब्रदर्स ग्रुप. कौरव ठाकूर सरांचा संघ आहे. खुलार लाईनचा चेंडू कमबॅक केलाय गोलंदाज लखनने. षटकाची होती समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 नो लॉस या डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. अल्पेशचा जर बॅटिंग ग्राफ बघितला पूर्ण स्पर्धेमध्ये 6 मॅच मध्ये नक्कीच तो फलंदाजीसाठी आला. तब्बल 39 धावा त्याने ठोकल्या 37 चेंडूच्या मागे. 6 फोर्स आणि नक्कीच आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून तब्बल 39 धावा या स्पर्धेमध्ये. ओमसाई नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूची मात्र गिनती इथे केली जाते. त्यांचा स्कोर कार्ड आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहिला. गोलंदाजी मार्क वरती अजून एक चांगला लेदरपटू युवराज. बेगीरचा प्रयत्न. खेळाडू तैनात आहेत. रीच पासून लांब चेंडू होतो फरार. धावा मिळतील पूर्ण 4 या डीजे मास्टर. पुन्हा एकदा संधी डीजे. पहिल्या दिवसापासून अप्रतिम गाण्यांचं नक्कीच आपण पाहिलं. एंटरटेनमेंट आणि नक्कीच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो याच सिस्टमच्या माध्यमातून. अल्पेश चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक बडी मछली जाल में गॉन या डीजे मास्टर.
नौशादला मात्र नक्कीच आपण फलंदाजी मार्क वरती बघतोय. नौशाद अन्सारी धावफलक 15 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 1 विकेट. दुसरा ओव्हर प्रगती पथावरती आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एका बाजूला MS11 फलंदाजी मार्क वरती तर एका बाजूला आशागड ब्रदर्स ग्रुप. यावेळेस हेलिकॉप्टरचा उडवलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले सरळ दिशेने चेंडू जातोय. चेंडू निघून जाणार आहे. यस आल्या आल्या नौशादच्या फळीतून हेलिकॉप्टर स्ट्रोक देऊन जाईल. 4 धावा. सरपंच चौकार. डीजे मास्टर दिलाचा दिलदार वट हाय शानदार नेता हायो खरा आमचा नेता हायो खरा. धन्यवाद डीजे मास्टर. धावफलकाचा विचार केला नक्कीच धावफलक जाऊन पोहोचेल. 19 लॉस ऑफ 1. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसरा षटक. यावेळेस बराच काळ चेंडू हवेत आहेत. फॉलो थ्रू मध्ये अजून एक झेल. या फटक्याची गरज होती का प्रश्नचिन्ह आहेत. MS11 संघाला दुसरा झटका उद्या 19 वरती. यस डिस्क जॉकी. या ठिकाणी सरपंच चषक आशागड 2023 आजचा शेवटचा सामना आणि शेवटचा दिवस आणि या ठिकाणी पहिला सामना सेमीफायनलचा रंगतोय तो आशागड ब्रदर्स वर्सेस MS11. प्रथम पारितोषिक आहे ते 51,001 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आहे ते 31,001 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक आहे ते 21,001 व आकर्षक चषक. तसेच चतुर्थ पारितोषिक आहे ते 11,001 व आकर्षक चषक. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजची बक्षीस या ठिकाणी एक आकर्षक अशी सायकल. पुन्हा एकदा मी माझे मित्र यशवंत ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद सर. तर नक्कीच 19 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 2. दुसरं षटक. 4 चेंडूचा खेळ झाला. जर या षटकाच्या अनालिसिसचा विचार केला चौकार विकेट चौकार विकेट. यावेळेस मात्र अजून एक चौकार येईल का. अनालिसिस मात्र तेच चेंडू निघून जातोय. येतोय मात्र चौकार. यस डीजे मास्टर. मास्टर या चौकाराने मात्र धावफलक फ्लाय होईल 23 वर. यावेळेस क्लासिकल इनिंग षटकाची होती नक्कीच समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर MS11 संघ जाऊन पोहोचतो 23 लॉस ऑफ 2 विकेट. घेऊया विश्रांती. जाऊया आपण डीजे मास्टर कडे. क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहे. धावफलक नक्की जाऊन पोहोचते तब्बल. यशवंत आतापर्यंत मी MS11 सारखा सपोर्टिंग स्टाफ कुठेच पाहिला नव्हता कुठल्याही मॅच मध्ये. कॅमेरा जरा वळवायचा आहे. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र नक्कीच
एका धावेने नक्कीच धावफलकामध्ये होतोय बदल. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिजन वरती नक्की चेंडू वळवला गेला. कार्ड करण्याचा प्रयत्न, प्लेड अँड मिस. डॉट चेंडूची मात्र सांगतात. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, अँगलने मात्र चेंडू अजून टप्पा पडल्यानंतर बाहेर जातो. लखन पवार 3 चांगले चेंडू. अजून एक आउटस्विंग, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. या थ्रोची गरज होती का? धावा मात्र नक्कीच भेटणार नाहीये कारण बॅकअप चांगला होता. डॉट चेंडू 1 धावेनंतर नक्कीच आपण पाहतोय. सेमीफिनाले नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आशागड ब्रदर्स ग्रुप तर एका बाजूला MS11. 2 बलाढ्य संघ 25 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा नक्कीच 26 आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका तर चांगला आहे परंतु धावा देऊन जाईल पूर्ण 2 डिक्लेअर रिजन वरती. षटकाची होते समाप्ती 28 लागले जातात. सर नेक्स्ट मॅचचा विचार केला तर रेडी राहायचा संघ. एका बाजूला आपण पाहणार आहोत सुर्वे फायटर तर एका बाजूला गौतमी गौतम सार्थक फायटर. पहिला एलिमिनेटर. धन्यवाद यशवंत. या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण प्रेक्षक पाहतोय मला वाटते 3000च्या आसपास या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा लाभ घेताना खरोखरच सरपंच चषक म्हणजे सांगितलं तर प्रेक्षक असणारच एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची अशी स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस बघूया मेगा फायनल सामना कुठल्या 2 संघामध्ये खेळला जातोय. मी पुन्हा एकदा जाईन माझे मित्र यशवंत ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद सर. नक्कीच होमसाई स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला माहिती पोहोचवली जाते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 13 षटकार. हा सिक्सर मिस्टर विजय भंडारे अजूनपर्यंत 13 सिक्सर ज्याच्या फळीतून आल्यात विजय भंडार. पेगेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रयत्न. कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरेल का? व्हॉट अ कॅच यशवंत. खरोखरच कॅच ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरू शकतो हा खेळाडू. काय कॅच पकडा त्या ठिकाणी आणि या कॅच साठी त्यांचे ऑनर म्हणजे गौरव ठाकूर साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचे बक्षीस आले या कॅच साठी. याची नोंद घ्यायची खेळाडू. चला त्यांचं डिसिजन कळवायचं आपलं. विकेटचा होता पतन गॉन. कॅच ऑफ द टुर्नामेंट मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून दिलाय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम कॅमेरामॅन. एका बाजूला मिस्टर हर्षद गरत मॅन फ्रॉम धनसार तर एका बाजूला सरावलीचा चॉकलेट बॉय मिस्टर साहिल पाटील. काय अप्रतिम कॅमेरा वर्क आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला त्याला कलेक्ट केले मात्र कॅमेरामॅनने. नक्कीच आपण बघतो यश फलंदाजी मार्क वरती तर आलाय. प्रत्येक षटकारासाठी तन्मय पागदरीच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे यासाठी. योगेशचं नक्कीच कौतुक करावं लागणार आहे. हाफ चान्स होता त्याला मात्र कन्वर्ट केलं आणि मोठ्या सामन्यामध्ये नक्कीच स्वतःच्या हाफ चान्सेसला मात्र फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं. स्पीच हिटचा प्रयत्न, फटका चांगला, मॅन्डेटरी पॉवर प्ले. एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहेत. धावफलकामध्ये नक्कीच आपण 1 ने बदल बघतोय. नक्कीच आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहतोय प्रेक्षकांमध्ये नक्कीच इतका उत्साह आहे. कॅमेरामॅनच्या बाजूला जो झाड आहे त्याच्यावरती सुद्धा प्रेक्षक राजा मात्र बसून या स्पर्धेचा आस्वाद घेतोय आणि मात्र सरपंच चषक 2023 साठी नक्कीच उत्साह आहे. दर्दी प्रेक्षक नक्कीच आपण बघतोय क्रिकेटचा सरपंच चषक 2023 मध्ये अक्षरशः हॉट सीट मध्ये बसून मात्र सामन्याचा आस्वाद घेतला जातोय. यावेळेस साईड्स केल्या चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू तर तैनात नाहीये. जिथपर्यंत मिड विकेटचा खेळाडू मात्र चेंडूला टॅकल करेल
एका धावेने नक्कीच धावफलकामध्ये बदल 30 धावा लगावल्या जातात. चौथा षटक प्रगती पथावरती आहे. रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच एलिमिनेटर 1 असणार आहे. गौतमी गौतम सार्थक फायटर तर एका बाजूला सुर्वे फायटर. शॉर्ट चेंडू एक्स्ट्रा बाउन्सर झालाय. सरप्राईज केलाय. प्रत्येक षटकारासाठी तन्मय पागदरीच्या माध्यमातून यशला मात्र बक्षीस आहे 100 रुपयाचं. 200 रुपये. चला प्राइज वाढतोय. प्रोत्साहन मात्र नक्कीच आपलं वाढवलं जात आहे. येणारे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. मोहम्मद गातीमध्ये परिवर्तन. फसवा चेंडू. सुशांत करतोय चुकी. नक्कीच उलट्या दिशेने धावताना मात्र झेल पकडणं सोपं नसतं. कलेक्शन मध्ये चुकी जास्त केलं होतं चेंडूला आणि मोहम्मदचं कौतुक करावं लागेल. मोहम्मदला माहिती होतं मोठा फटका येणार आहे. त्याने गतीमध्ये बदल केला म्हणून म्हटलं जातं ना व्हेरिएशन इज अ की ऑफ सक्सेस. जसं आपण आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर दर 6 महिन्याने अपडेट करतो ना गोलंदाजाला सुद्धा लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन करावं लागतं. स्लॉग स्वीप करायचं होतं. फटका मात्र फसतोय अलॉंग द कार्पेट. एका धावेने धावफलकामध्ये बदल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 लागतायत. लॉस ऑफ 3. चला ड्रिंक्स ब्रेक. यस डिस्क जॉकी. आहेत 21,001 व आकर्षक चषक तसेच चतुर्थ पारितोषिक आहे ते 11,001 व आकर्षक चषक. त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर तसेच मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस आहे म्हणजे ती आकर्षक अशी सायकल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि युट्यूबच्या मार्फत बघणारे मोबाईलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघूया फर्स्ट सेमीफायनलचा सामना MS 11 वर्सेस आशागड ब्रदर्स. 4 षटकांचा खेळ समाप्त. फर्स्ट इनिंग सुरू. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. यानंतर होणारा एलिमिनेटरचा सामना म्हणजे सुर्वे फायटर वर्सेस गौतमी गौतम गंजाड. जो संघ एलिमिनेटर सामन्यामधनं जिंकेल तो या दोन्ही संघांमध्ये जो संघ पराभूत होईल त्याच्यासोबत त्यांचा सामना होईल. म्हणजे जो संघ जिंकेल या मॅच मधून तो संघ डायरेक्टली फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. मी पुन्हा एकदा जाईन यशवंत ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद सर. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ. नाण्याची पहिली बाजू आपण पडतातोय. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. 33 धावा नक्की धावफलकावरती. लॉस ऑफ 3. धावफलकाचा विचार केला. विकेटचं नक्कीच पतन होतं. पंच इशारा दर्शवतात. 33 लॉस ऑफ 4. नवीन फलंदाज मिहिर तांडेल. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये गडी बाद होतोय. यश मात्र कुठेतरी पुन्हा एकदा निराश करतोय. सरा मिहिरच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे तन्मय पागदरीच्या माध्यमातून. बक्षिसांचा भडीमार आज मात्र नक्कीच आपण तन्मय सरांच्या माध्यमातून पाहतोय. प्रत्येक षटकारावरती मिहिरच्या 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 500. लॉस ऑफ 4. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. अवे फ्रॉम द बॉडी गली रिजन वरती संधी मात्र झाली होती. थोडासा लांब नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धावेने धावफलकामध्ये बदल. धावफलक जाऊन पोहोचणार 34 वरती.
गौतमी गौतम कर्णधार आणि सुरू फायटर कर्णधार गणेशभाई धोडी यांचे मार्गदर्शन आहे त्यांच्या मागे, म्हणूनच या ठिकाणी कमालीची गोलंदाजी करतोय तो सुनील बोड. गणेशभाई तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि हार्दिक स्वागत सुद्धा. आपण या ठिकाणी मंचावरती विराजमान व्हायचे. गणेशभाई धोडी माजी सरपंच आशागड. नवीन विचार केला पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर मात्र सिंगल डॉट आणि परत विकेट. 4 चेंडूचा नक्कीच महत्वाचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू तर आहे, पंच मात्र बळत आहेत. वाईटचा इशारा पंचांनी दर्शवलाय. 35 लॉस ऑफ 5, 35 धावा. एका बाजूला MS11 पुन्हा एकदा स्ट्रगल करतोय, तर आशागड ब्रदर ग्रुप यावेळेस उडवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. एक धाव कंप्लीट. मोहम्मद फेकी चांगली. डायरेक्ट हिट आहे. चला पंचांशी आर्ग्युमेंट करायचे नाहीयेत. पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये सुप्रीम आहे, त्यांनी डिसिजन कळवलंय. पंच मैदानाच्या आतमध्ये सुप्रीम आहेत, सहकार्य करायचंय. विकेटचं पतन गॉन. जय डीजे मास्टर. 35 वरती गडी क्रमांक 6. षटक समाप्त होत आहे. षटक समाप्तीनंतर नक्की धावफलकाचा विचार केला. 37 लॉस ऑफ 6. 37 लॉस ऑफ 6. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बाबा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लॉक केला युवराज. नवीन गोलंदाज. लवकुश कलेक्शन चांगलं. 2 धावा. 39 39 लॉस ऑफ 6 विकेट. एका बाजूला MS11 यशवंत या ठिकाणी आशागड ब्रदर्स टीमचे होणार म्हणजे गौरव ठाकूर साहेब खूपच आक्रमक दिसत आहेत आणि खुश सुद्धा दिसत आहेत. चला युवराजसाठी बक्षीस आहे. अजिंक्य डहाणूकर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक आहे. 200 रुपयांचं पारितोषिक आहे. युवराजने मात्र अजूनपर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि अर्थातच हॅट्रिक साठी आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी सुद्धा बक्षीस आहे. 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे तन्मय बागदरीच्या माध्यमातून आणि मिहीरसाठी मात्र प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्लॉग स्वीप फटका बसतोय का? क्षेत्ररक्षक तैनात आहे.
500 रुपयाचं प्राइज आहे मिहीर साठी आहे, बाकी सर्व फलंदाजांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद यशवंत. आपल्या आशागडचे माजी सरपंच गणेश दोडी कुठे असतील? सरपंच साहेब तुम्हाला आठवण करतायत, कृपया करून मंचावरती यायचं आहे. चला अजून एक बक्षीस येते. युवराजने जर मिहीरचा गडी बाद घेतला तर अजिंक्य डाणूकर 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस उडवलाय. 500 रुपये मात्र कोणाला भेटणार आहेत? यस, जात आहेत मात्र युवराजच्या खात्यामध्ये अजिंक्य डाणूकरच्या माध्यमातून. विकेटचा पतन गॉन या डीजे मास्टर. सामना आहे आणि एकच वादा गौरव दादा हे गाणं वाजलंच पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच 500 रुपयाचं कॅश पारितोषिक जे अजिंक्य डाणूकर सरांनी लावलं होतं ते आपल्याकडे सुपूर्द केलंय. युवराजच्या नक्कीच त्या विकेटसाठी तब्बल 500 अकाउंट मात्र ओपन केलं जात आहे. 41 लॉस ऑफ 7. 6वं षटक प्रगतीपथावरती असताना युवराजने मात्र मोठा धक्का दिलाय मिहीरच्या माध्यमातून. चला कर्णधार रेडी राहायचंय. गौतम सार्थक फायटर. तुमच्या प्रत्येक विकेटवर गौरव ठाकूर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळेस संधी आहे का? पुन्हा एकदा उलट्या दिशेने 2 धावा कंप्लीट आहेत. आणि पुन्हा एकदा सुशांत चौगुले, जर तुम्ही कॅच पकडला तर गौरव ठाकूर यांच्याकडनं प्रत्येक कॅचवर 201 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला आलेलं आहे. सुशांत चौगुले, फक्त सुशांत तुम्हालाच. यावेळेस शॉर्टआर्म बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. षटकाची होते समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 44 लगावले जातात. लॉस ऑफ 7 या डीजे मास्टर. सात गडी बाद झाला. 44 धावा धावफलकावरती आहेत. अलॉंग द कार्पेट अँड रम कॉपी बुक स्टाईल मध्ये. सर नक्कीच लखनसाठी पारितोषिक येते. लखनने जर जेलबाद घेतला तर 200 रुपयांचं पारितोषिक आहे तन्मय पागधनींच्या माध्यमातून. यावेळेस फुल लाईनचा चेंडू. विकेटचा पतन. MS11 चा विचार केला मागच्या क्वालिफाईंगच्या सामन्यामध्ये लीग स्टेज मध्ये 47 धावा डिफेंड केल्या होत्या. या सामन्यामध्ये पण कुठेतरी फलंदाजी पूर्णपणे कोलॅप्स झाली. विकेटचा पतन. गडी बाद. या डीजे गडी क्रमांक 8 बाद. जर का आशागड प्रदर्शकाची गोष्ट केली तर APL असो, ACL असो किंवा सरपंच चषक असो, हा संघ टॉप 4 मध्ये नेहमी क्वालिफाय करतो. तो संघ म्हणजे गौरव ठाकूर यांचा आशागड ब्रदर्स हा संघ. पुन्हा एकदा वळेल यशवंत ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद सर. नक्कीच आपण बघतो गौरव ठाकूर सरांच्या नक्कीच तालिमीतून घडलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. ग्रामपंचायत सदस्य स्वतः सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. पण आज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आशागड ब्रदर्स ग्रुप पूर्णपणे डॉमिनेट केले अजूनपर्यंत. गाठीमध्ये परिवर्तन सरळच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे. एका धावेने धावफलकामध्ये बदल.
विकेटचा विचार केला 8 गडी अजूनपर्यंत बाद झाले MS11 जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे यावेळेस विकेटचा पतन मंगेश बाद यवजीजे तुमच्या प्रत्येक षटकारावर पुन्हा एकदा वळेन मी यशवंत ठाकरे यांच्याकडे धन्यवाद सर तर नक्कीच आपण पाहतो सुनील मैदानाच्या आतमध्ये आहे चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय हलक्या हाताने खेळून काढले दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट झाल्यात का तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का दुहेरी धावेने नक्की धावफलक पुढे सरसावलं जात आहे हलक्या हाताने खेळायचा होता क्षेत्ररक्षक तैनात आहेत तब्बल 3 धावा वाचवल्या शॉर्ट पॉइंट वरती षटकाची होती समाप्ती धावफलकाचा विचार केला या दरम्यान आपल्या आश्वे ग्रामपंचायत सदस्य नसीम अन्सारी याच्या ठिकाणी आगमन झालं त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा वळूया यशवंत ठाकरे यांच्याकडे 49 नक्कीच शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये आहे लास्ट विकेट लास्ट षटक गणेश आणि सुनील जोडी मैदानाच्या आतमध्ये 49 चला गौतमी गौतम सार्थक फायटर सार्थक फायटर रेडी राहायचे आपण आणि एका बाजूला सुरगे फायटर वेळ मात्र आपल्याला जास्त दिला जाणार नाहीये इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक षटकारावर 1001 गौरव ठाकरे यांच्याकडून प्रत्येक षटकारावरती तब्बल 1000 रुपये पारितोषिक त्यावेळेस डॉट चेंडू येतोय वेगळ्या पद्धतीचा डिफेन्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला चेंडूला उडवल्या क्षेत्ररक्षक तैनात आहे विकेटचा पतन ऑल आउट MS11 संघ 50 धावांचं लक्ष आहे चला कर्णधार गौतमी गौतम सार्थक फायटर धन्यवाद यशवंत या ठिकाणी सुनील निशार याच्या प्रयत्न तर होता षटकाराचा परंतु झेल बांधून तंबूमध्ये परतताना MS11 संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय जिंकण्यासाठी लक्ष असेल जरा सांगायचे यशवंत 50 धावांचं लक्ष आहे चला गौतमी गौतम आणि नक्कीच आपण कर्णधार पाहतोय युट्यूब कॅमेरामॅन या ठिकाणी कॅमेरा ओळवायचा आहे यानंतर एलिमिनेटरचा सामना होणार आहे ते दोन्ही संघाचे कर्णधार सूर्य फायटर आणि गौतमी गौतम गंजाड या ठिकाणी आलेले आहेत मी सरपंच साहेब यांना विनंती करेन की त्यांनी टॉसविन करून घ्यायचा आहे यानंतर होणारा सामना एलिमिनेटरचा सामना या ठिकाणी सूर्य फायटर संघ हा टॉस विन झालेला आहे या ठिकाणी भूमिक काय निर्णय राहील आपला आमच्या प्रथम क्षेत्ररक्षण राहणार आहे आणि किती डावर या ठिकाणी तुम्ही रोखणार आहेत ते गौतमी गौतम संघाच्या फलंदाजांना काल तुम्ही बघितलंच असेल जसं रणजित आणि भंडार खेळत होते एवढं खतरनाक तर आम्ही त्यांना जास्त नाही पण कमीत कमी 60-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करूया वेल डन भूमिक
या ठिकाणी गौतमचे कर्णधार धनसुख ज्याप्रमाणे भूमिकेने सांगितलंय की त्यांची थोडीशी गोलंदाजी भक्कम असल्या कारणाने तुम्हाला 60-70 रनाच्या टार्गेट वरती ते थांबवण्याचा प्रयत्न करतील. आपला काय टार्गेट असेल त्यांच्या समोर? आमचा टार्गेट बघूया, जास्तीत जास्त धावा काढण्याचा टार्गेट राहील. कारण कालचा जो पहिला सामना जो आमचा बॅकफुटवर गेला होता त्याच्यानंतर आमची टीम मीटिंग झाली आणि सर्व खेळाडूंनी दुसऱ्या ज्या मॅच मध्ये आम्हाला व्यवस्थित खेळ करून दाखवला. त्याच्यामुळे मला आता पुन्हा एकदा माझ्या सगळ्या खेळाडूंवर विश्वास झालेला आहे का हा सामना सुद्धा चांगल्या प्रकारे खेळून जिंकून टॉप 2 मध्ये आम्ही जाऊ आणि फायनल जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे धनसुख तुमचे फलंदाज विजय भंडार असेल, रणजित असेल, जे फॉर्म मध्ये आहेत त्या फॉर्म मध्ये आणि तुमच्या समोर सूर्य फायटर संघ या ठिकाणी खेळणार आहेत. ज्याप्रमाणे ते फॉर्म मध्ये आहेत नक्कीच ते चौकार आणि षटकाराची या ठिकाणी बडी मार करतील. तो बद्दल तुम्ही 2 शब्द सांगायचे त्यांच्याबद्दल. नक्कीच सूर्य फायटर संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. जोधारी आहे, मेजर आहेत, मग आकाश आहे. त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी माझ्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. तर आम्ही जो आव्हान देऊ त्याच्या कमीत कमी धावा आणि विजय होण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद धनसुख गोलक. या ठिकाणी एलिमिनेटरचा सामना या सामन्यानंतर होणार आहे तो सूर्य फायटर आणि गौतम गंजाड. पुन्हा एकदा मी जाईन माझे मित्र यशवंत ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. या ठिकाणी MS11 संघाने प्रथम फलंदाजी करताना जिंकण्यासाठी 8 षटकामागे जे लक्ष दिले ते 50 धावा. बघूया त्या पाठलाग करताना सलामीची जोडी क्रीजवर युवराज आणि योगेश. एक आक्रमक अशी जोडी म्हणजे आशागड प्रदेश संघाची सलामीची जोडी युवराज आणि योगेश. बघूया 50 धावेचे लक्ष डिपेंड करते की नाही MS11 संघ. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल ज्याप्रमाणे एक लो स्कोरिंग मॅचेस होती आणि रिशा 11 सोबत MS11 या संघाने डिफेंड केला होता तो 47 धावेचा स्कोर. आता मात्र धावसंख्या आहे ती फलकावरती 50 धावा. पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी क्रीजवर युवराज आणि योगेश. दोन्ही आक्रमक असे फलंदाज. बघूया पहिले षटक घेऊन आला MS11 संघाकडून अंकेश यादव. एक डावखुरा असा गोलंदाज. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला आहे या गोलंदाजाकडे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटक 2 षटकांचा पॉवर प्ले राहील याची फलंदाजाने नोंद घ्यायची आहे. बघूया पहिले षटक पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. मारा करतोय अंकेश यादव. युवराज यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता तेवढा सुरेख असा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान एक धाव पूर्ण. या एक धावेने संघाचं खातं ओपन केलंय ते युवराज यांनी. आता मात्र स्ट्राईक वर राहील तो योगेश. नॉन स्ट्राईक वर आहे युवराज. गोलंदाज आहे अंकेश यादव लेफ्ट हँडेड गेंदबाज. योगेश उंचावरनं खेळण्याच्या नादामध्ये थोडासा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा काही संपर्क नाही. एक निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी हाताळताना दिसतोय तो अंकेश यादव. अचूक टप्प्याची गोलंदाजी हाताळतो हा गोलंदाज. मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी हाताळताना दिसतोय तो अंकेश यादव MS11 या संघाकडून.
एक ऑलराऊंडरची भूमिका निभावतो हा खेळाडू. या दरम्यान पुढचा चेंडू मात्र स्टेप आउट करून हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू खाली आहेत. नौशाद थोडस या ठिकाणी हलगर्जीपणा दिसलाय तो नौशाद यांच्या फिल्डिंग मधून आणि एक धावेचं रूपांतर हे 2 धावेमध्ये झालंय. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती 3 धावा. पहिले षटक मार्गस्थ 2 षटकांचा पॉवर प्ले 8 षटकामागे जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 50 धावेचा. मारा करतोय तो अंकेश यादव. स्ट्राईक वर आहे तो योगेश. नॉन स्ट्राईक वर आहे तो युवराज. ज्याप्रमाणे फिल्डिंगची रचना आपण पाहतोय एक प्लेअर आहे तो मिडलेगच्या दिशेने एक आहे तो एक्स्ट्रा कव्हरला. मात्र फॉलो थ्रू मध्ये खेळून काढलेला चेंडू थोडा सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करणं हे सोपं नसते परंतु खूपच सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल अंकेश यादव यांची. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र शॉर्ट चेंडूला कट केलाय तो पॉइंटच्या दिशेने. चेंडू मागे या ठिकाणी राजेश धावतोय परंतु चेंडू काय थांबणार नाही. आउटफील्ड थोडी फास्ट असल्यामुळे चेंडू जात येतो खणखणीत असा चौकार. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आशागड प्रदर्शकाची धावसंख्या होते ती बिनगडी बाद 7 धावा. डीजे तर 7च्या सरासरीने धावसंख्या उभारली तर आशागड ब्रदर्स हा संघ एकदम सहजरित्या हा सामना जिंकू शकतो. आणि MS 11 या संघाला जर जिंकायचे असेल तर विकेट्स काढाव्या लागतील. दुसरे षटक घेऊन आला पॉवर प्लेच्या दुसरा षटक म्हणजे मंगेश सारस्वत. युवराज ऑन टू स्ट्राइक. शॉर्ट चेंडू तेवढा सुरेख असे क्षेत्ररक्षण. अपने आप से थोड़े से नाराज होंगे युवराज क्योंकि शॉर्ट बॉल थी. गेंद को उठा के खेलना चाहते थे लेकिन उसमें असफल रहे युवराज. मंगेश की अगली गेंद. इस बार शॉर्ट गेंद को धकेल दिया पॉइंट के दिशा में. गेंद के नीचे यश पाक करे जब तक फील्ड करेंगे 1 दौड़ पूरी. इस 1 रन से स्कोर में इजाफा. स्कोर जा पहुंचा 8 रन. दूसरी ओवर जारी. पावर प्ले की दूसरी ओवर 2 ओवर का पावर प्ले रहेगा. इस बार स्ट्राइक पर रहेंगे योगेश. गेंदबाज है मंगेश. शॉर्ट गेंद वहां पे सुनील निषाद. बहुत ही बढ़िया बैकअप. अपने टीम के लिए निश्चित तौर पे 4 रन बचाए सुनील निषाद ने. बड़ा शरीर है फिर भी उसके बावजूद जिस तरह की यहां पे फील्डिंग दिखाते सुनील निषाद काबिले तारीफ है. मंगेश की अगली गेंद. इस बार गेंद को थोड़ा सा स्लो किया. अपने गेंदबाजी में हर बार वेरिएशन दिखाते मंगेश सारस्वत. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. एक कप्तान के तौर पे यहाँ पे हमेशा दिखाई देते हो मंगेश सारस्वत. इस बार पूरे जिम्मेदारी के साथ यहाँ पे ग्राउंड पे दिखाई देते हो मंगेश सारस्वत. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. मुझे लगता है इस ओवर की 2 गेंदें अभी भी शेष. मंगेश की अगली गेंद. इस बार गेंद को थोड़ा सा स्किड किया. गुड लाइन से हल्की सी बाहर निकलती हुई गेंद. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. बैक टू बैक डॉट डिलीवरी डालते हुए मंगेश बैट्समैन के ऊपर थोड़ा सा प्रेशर बनाते हुए बल्लेबाज पे हावी होते हुए दिख रहे मंगेश सारस्वत. फिर से एक बार वही लेंथ वही डिलीवरी. व्हाट बॉलिंग. ओवर की समाप्ति 2 ओवर समाप्ति के बाद स्कोर वहीं पे रुका हुआ बिना कोई विकेट खोए 8 रन. डीजे बघूया वैयक्तिक
दुसरा आणि संघाच्या तिसरा षटक घेऊन आलाय तो अंकेश यादव. एक डावखुरा असा गोलंदाज. पहिल्या षटकामागे फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो अंकेश. स्ट्राईकवर आहे तो युवराज. नॉन स्ट्राईकला आहे तो योगेश. बघूया अंकेश टू युवराज. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पॉइंट वरती होते ते यश पागरे. सुरेख अशी फिल्डिंग. तेवढा सुंदर असा थ्रो. परंतु एक धाव रोखू शकणार नाही. या एक धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. 50 धावेचे लक्ष्य पाठलाग करताना दोन्ही खेळाडू. मात्र शॉर्ट चेंडू होता. थोडासा या ठिकाणी इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील सुद्धा त्या ठिकाणी झाली होती. पंचांनी नकार दिलाय. पंचांच्या इशाऱ्यात वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. अंपायर वरती थोडासा प्रेशर बनवण्याचा प्रयत्न आहे तो मिहित तांडेल यांचा. परंतु पंच हे तटस्थ आहेत. बघा मारा करतोय तो अंकेश यादव. हा मात्र कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक धाव नक्कीच. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होते परंतु नकार दिलाय तो युवराजांनी. युवराजांना माहिती आपण स्ट्राईकवर आहे तोपर्यंत सामना हा आशागड ब्रदरच्या साईडने असेल. मोठे मोठे मातब्बर खेळाडू अजूनही या ठिकाणी डगआउट मध्ये आहेत. धाव संख्या झाले ते 11. तिसरे षटक मार्गस्थ. स्ट्राईकवर आहे युवराज. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला ढकलून दिलाय तो पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी एक प्लेयर बाहेर ठेवलाय सर्कलचा. खूपच चांगली अशी कॅप्टन्सी म्हणायला लागेल ती मंगेश सरस्वत यांच्याकडून. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते त्याचप्रमाणे फिल्डिंगची रचना सुद्धा दिसते आपल्याला. पुन्हा एकदा मारा करतोय तो अंकेश यादव. स्ट्राईकवर आहे तो योगेश. मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. सुरेख असं क्षेत्ररक्षण राजेश यांच्याकडनं. तेवढा सुरेख असा थ्रो. एक धाव समाधान मानावं लागेल. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. थोडीशी शांताशी सुरुवात म्हणायला लागेल आशागड बदर संघाकडनं. मात्र युवराजाने चेंडूला ढकलून दिलाय तो लेग मिड ऑफच्या दिशेने. चेंडू खाली आहेत ते सुनील. एक धाव समाधान मानावं लागेल. या एकेरी दुहेरी धावेने धावसंख्येमध्ये भर होताना धावसंख्या झाली ती 14 धावा. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अंकेश यादव यांच्याकडून. फलंदाजाला काही हात खोलू देत नाहीत अंकेश यादव. मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेमध्ये. चेंडू खाली होते फिल्डर जयराम. परंतु कॅच ड्रॉप. आणि कॅच ड्रॉपचा परिणाम म्हणजे 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावसंख्या झाली ती आशागड ब्रदर या संघाची 16. अजूनही 30 चेंडू आणि 34 धावेची गरज. 30 चेंडू आणि 34 धावेची गरज असं आहे समीकरण. फर्स्ट सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. यानंतर होणारा सामना गौतमी गौतम गंजाळ वर्सेस सुर्वे फायटर एलिमिनेटरचा सामना असेल तो. बघूया चौथे षटक घेऊन आलाय मंगेश सरस्वत. स्वतः कर्णधार मंगेश एक बड़ा नाम. गेंद को धकेल दिया मिड ऑफ के दिशा में. अंकेश वहां पे खड़े थे लेकिन रोकने में नाकामयाब. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा युवराज आपको. और इस 1 रन से स्कोर में स्कोर ड्रॉप होता है 17 रन. इस बार स्ट्राइक करेंगे योगेश. गेंदबाज है मंगेश. इस बार फुल टॉस गेंद. गेंद को धकेल दिया वहां पे मिड लेग के दिशा में. जब तक फील्ड करेंगे 1-2 निश्चित तौर पे पूरी करेंगे. युवराज ने दूसरे रन के लिए यहाँ पे नकार दिया और स्कोर जा पहुंचा 18 रन. चौथे ओवर जारी. गेंदबाज है मंगेश सरस्वत. इस बार स्ट्राइक करेंगे युवराज. युवराज इस बार उठा के खेलना चाहते थे. सही संपर्क नहीं. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. युवराज के ऊपर प्रेशर बनाते हुए मंगेश. मलिंगा जैसी उनकी एक्शन है. युवराज 8 गेंदों में वैयक्तिक उनका जो स्कोर है वो 6 रन.
बार कट करना चाहते थे, अंपायर का इशारा, वाइड गेंद, एक अतिरिक्त रन और इस रन से स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है 19 रन। चौथे ओवर जारी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे MS11 की ओर से, खुद कप्तान मंगेश सारस्वत करते हुए। मंगेश इंटू युवराज, यॉर्कर गेंद थी, ब्लॉक होल में डाली हुई गेंद, युवराज के ऊपर हावी होते हुए दिख रहे हैं मंगेश सारस्वत। पिछले ओवर भी बहुत ही बढ़िया रही मंगेश की, इस बार भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी। इस बार शॉर्ट गेंद, गेंद को धकेल दिया है कवर के दिशा में, गेंद के नीचे रहेंगे अंकेश यादव। दूसरा रन लेना चाहते थे लेकिन नकार दिया है युवराज ने। इस एक रन से स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है 20 रन। चौथे ओवर जारी है, मंगेश सारस्वत बहुत ही बढ़िया कप्तानी और उतनी बढ़िया गेंदबाजी। स्ट्राइक पे योगेश, रिवर्स स्वीप खेला हुआ शॉट, इस बार वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग मानी जाएगी राजेश द्वारा। जिस तरह से मैंने कहा था कि गेंदबाज गेंदबाजी करते उसी तरह से मंगेश सारस्वत फील्डिंग लगाते। ओवर की समाप्ति, 4 ओवर समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है बिना कोई विकेट खोए 22 रन। अभी भी 24 गेंदों में 28 रनों की जरूरत, 24 चेंडू आणि 28 धावेची गरज, असं समीकरण राहील डीजे। फॉर्म मध्ये आहे, मात्र उंचावर खेळून काढलेला चेंडू जातो गगनभूमी षटकार डीजे। युवराजाच्या षटकारावर अजिंक्य डाणूकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले। युवराज, बघूया अल्पेश यादव टू युवराज, शॉट चेंडू, आता मात्र कव्हरच्या दिशेने ढकलून काढलेला चेंडू खाली फिल्डर, जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव नक्कीच। या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा, 5वे षटक मार्गस्थ। आता मात्र स्ट्राइक वर आहे योगेश,
हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि कॉटन बोल्ड या ठिकाणी सुरेख असा जेल फॉलो मध्ये पकडलाय तो अल्पेश यादव यांनी योगेशाची जागा घेण्यासाठी चालला तो एक आक्रमक असा फलंदाज म्हणजे पापा उर्फ मोहम्मद शेख, एक मोठं नाव, खरोखर सुरेख असा झेल पकडला होता. ज्याप्रमाणे मी सांगितलंय आशागड ब्रदर्स संघ हा एक मातब्बर संघ आहे. फायनल जिंकण्याचा प्रमुख दावेदार असा संघ म्हणजे आशागड ब्रदर्स संघ. ज्याप्रमाणे त्यांच्या संघामध्ये मातब्बर खेळाडू आहेत, युवराज, पापा, मुकेश, लखन, सुशांत चौगुले, अजूनही काही खेळाडू आहेत ते सुद्धा चौकार आणि षटकार मारण्यावरती जास्त विश्वास ठेवत आहेत. आता मात्र स्ट्राईक वर आहे पापा, 5वे षटक मार्गस्थ, धावसंख्या अजूनही थांबून आहे ती 29 धावा, 1 गडी बाद. बघूया पापा टू अल्पेश यादव. मात्र पापा यांनी चेंडूला थोडासा सन्मान दिलाय, हलक्या हाताने एक छोटी धाव पूर्ण केली. त्या ठिकाणी गचाळ असा थ्रो, ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणखी मिळताना म्हणजे टोटल या 2 धावा, या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावा. अजूनही 5वे षटक मार्गस्थ, धावसंख्या झाले ते 31. मारा करतोय तो अल्पेश यादव. बघूया अल्पेश टू पापा. पापा या ठिकाणी बॅटीची गडा घेऊन गेलेला चेंडू, ओडिसी या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग, परंतु सुरेख अशी या ठिकाणी फिल्डिंग बनायला लागेल ती सुनील निषाद यांच्याकडून. एक निर्धाव चेंडू, 5 ओव्हर झाले का बघायचंय. या ठिकाणी षटक संपलेला आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर आशागड ब्रदर्स संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद, 31 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 19 धाव्याची गरज. 18 चेंडू आणि 19 धावा असे समीकरण. डीजे आलाय तो यश पागदरे, वैयक्तिक पहिला आणि संघाचे 6वं षटक. आता मात्र क्रीज वर दिसत आहेत ते 2 मातब्बर असे खेळाडू, एक आक्रमक असे खेळाडू. एका बाजूला युवराज तर एका बाजूला पापा. गेंदबाज जाएंगे तो कहा जाएंगे, युवराज और पापा बचना नामुमकिन है. बघूया यश यांचा पहिला चेंडू युवराजांना, शॉर्ट चेंडू, एक निर्धाव चेंडूनी सुरुवात करताना आपल्या गोलंदाजीमध्ये यश पागदरे. धावसंख्या अजूनही थांबून 31 धावा, 6वे षटक मार्गस्थ. मात्र लो फुल टॉस चेंडू होता, चेंडूला ढकलून दिलाय तो लेग गलीच्या दिशेने. 55 इशारा 1 डिक्लेअर. या 1 डिक्लेअरच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली ती 32 धावा, 6वे षटक मार्गस्थ. आता मात्र स्ट्राईक वर राहील तो पापा, एक आक्रमक फलंदाज. पापा अजूनपर्यंत या ठिकाणी आक्रमकता आपली दाखवत नाहीत, परंतु यावेळेला फुल टॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि अल्पेश यादव चुकी करणार नाही. बडी मछली जाल में फंसती हुई. डीजे त्यामुळे सुनील यादव यांच्या 15 चेंडू आणि 18 धावा. बघूया नवीन फलंदाज मुकेश दुबा. सुरेख अशी गोलंदाजी बनावी लागेल ती यश पागदरे यांची.
पापा यांना डगआउट मध्ये पाठवण्यासाठी त्यांना यश आलं या ठिकाणी। आता मात्र स्ट्राईक वर आहे तो मुकेश दुबळा। 15 चेंडू आणि 18 धावेची गरज। एक रोमांचक सामना। रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि फळी यांचा काही संपर्क नाही। एक निर्धाव चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी हातात होते यश पागदरे। ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं एमएस इलेव्हन संघ हा सहजासहजी या ठिकाणी हार मानणारा संघ नाही। ज्याप्रमाणे भक्कम अशी गोलंदाजी आहे त्यांची, खरोखरच एक अविश्वसनीय गोलंदाजी या ठिकाणी दाखवतायत ते एमएस इलेव्हन संघाचे गोलंदाज। मारा करतोय ते यश पागदरे, स्ट्राईक वर आहे मुकेश। आता मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी चुकी करणार नाही मुकेश दुबळा। बॅक टू पवेलियन डीजे। तेरा चेंडू आणि 18 धावेची गरज। 13 चेंडू आणि 18 धावा। यश पागदरेंनी या षटकामध्ये 2 गडी बाद आणि फक्त 1 धाव खर्च केले। काय गोलंदाजी करते तो यश पागदरे। आता मात्र स्ट्राईक वर गेलाय तो सुशांत चौगुले। एक अनुभवी असा फलंदाज आशागड ब्रदर्स संघाकडनं सर्वात अनुभवी फलंदाज असेल तर तो सुशांत चौगुले। या दरम्यान 266 व्यक्ती हे युट्यूबच्या मार्फत लाईव्ह मॅच पाहत आहेत। त्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आता मात्र स्ट्राईक वर आहे सुशांत चौगुले। धाव संख्या झाली ती 32। 13 चेंडू आणि 18 धावेची गरज। एक रोमांचक असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला येतोय। मारा करतोय यश पागदरे। नो स्ट्राईक वर आहे युवराज। स्ट्राईक वर राहिले एक अनुभवी फलंदाज सुशांत चौगुले। बघूया यश टू सुशांत। मात्र चेंडू या ठिकाणी जातोय तो 2 डिक्लेअर झोन मध्ये। षटक संपते। 6 षटकाच्या समाप्तीनंतर आशागड ब्रदर्स संघाची धावसंख्या होते ती डिफेंड केलाय। या सामन्यामध्ये सुद्धा लो स्कोरिंग सामन्याला मात्र अजूनपर्यंत एका चांगल्या परिस्थितीमध्ये स्वतःसाठी आणलाय। 12 चेंडू 16ची गरज। गोलंदाजी मार्क वरती मिहीर तांडेल आहे। मिहीर वरती मात्र जबाबदारी आहे, कारण समोर मात्र फलंदाजीचा मोठा क्रम अर्थातच युवराज आणि सुशांत आहे। बारा चेंडू 16ची गरज। एका बाजूला मिहीर तर एका बाजूला युवराज। 2 चांगले मित्र एकमेकांच्या विरुद्ध। पहिला चेंडू वरती उडवलाय, आउट ऑफ द पार्क। बेग 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 सिक्सर। ऑल दी डीजे मास्टर युवराज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली केली आणि यावेळेस आपण पाहतोय तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक अजिंक्याच्या माध्यमातून या षटकारासाठी आहे। या षटकाराची गरज होती संघाला। समीकरण बदलतंय, इक्वेशन बदलतंय। समीकरणाचा विचार केला। 11 चेंडू 10ची गरज। चला, जर मिहीरने गडी बाद घेतला तर सुनील यादवच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे। काटचा फटका, परंतु युवराज
डीप मध्ये राजेश शंबाल 2 महत्वपूर्ण धावा डिफरन्स कमी करतील. 10 चेंडू 8ची गरज. 3 गडी केवळ बाद झाल्यात. युवराज 17 चेंडू 23 धारेची नक्कीच फलंदाजी. 17 चेंडू 23 धावा युवराजच्या फळीतून आहेत. बेगेट खेळाडू मौजूद नाहीयेत. मिहीर वरती हल्ला आक्रमण अटॅक. डीजे मास्टर मास्टर 9 चेंडू 4ची गरज आहे. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. काट करण्याचा प्रयत्न संपर्क झाला नाही. पंच मात्र तटस्थ. अवे फ्रॉम द बॉडी आशा गड ब्रदर्स ग्रुप गौरव ठाकूर सरांचा संघट. तर एका बाजूला MS11 मंगेश सारस्वत. 8 चेंडू 4ची गरज. अजून एक विकेटचा प्रयत्न. डॉग चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न मिहीरचा आहे. अजून एक डॉट चेंडू किंवा विकेट मात्र सामन्यामध्ये कलाटणी आणून देऊ शकतो. 7 चेंडू 4ची गरज. कारण क्रिकेटला मात्र अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. समीकरण 7 चेंडू 4ची गरज आहे. 7 चेंडू 4ची गरज. 3 गडी बाद झाल्यात. 300 व्ह्यूअर्स लाईव्ह बघतायत. अजून एक डॉट चेंडू येतोय का? 6 चेंडू 4ची गरज आहे. पुन्हा एकदा सामना फसतोय. जाऊया आपण डीजे मास्टर कडे. दशक 2023 हृदयाची स्पंदन वाढवणारा सामना. 6 चेंडू 4ची गरज आहे. पहिले 2 चेंडू डॉट आले किंवा विकेट आलं तर सामन्यामध्ये मात्र नक्कीच चुरस निर्माण होणार आहे. अल्पेशने मात्र ही कामगिरी 10 धावा डिफेंड करण्याची केली आहे. तेच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण त्याच्या खांद्यावरती पाहतो. परंतु आता जबाबदारी मोठी आहे. तिकीट टू फिनाले. एका बाजूला गौरव ठाकूर सरांचा संघ पाहतोय आपण आशागड ब्रदर ग्रुप. तर एका बाजूला MS11. लाऊड अपील. बॅटकटचा इशारा नक्कीच त्यांचा दर्शवतात. एका धावेने धाव फलकामध्ये बदल. आता मात्र 3ची गरज आहे. 46 3ची गरज आहे. 5 चेंडू 3ची गरज. पाच चेंडू 3ची गरज. या चेंडूवरती आपल्याला बिग हिट पाहायला भेटेल का? प्रश्नचिन्ह आहेत. सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने 2 धावेचा प्रयत्न. 3री धाव होईल का? 3 धावा. टिकट टू फिनाले. आशागढ़ ब्रदर ग्रुप. जमाने में माचिस तो यूं ही बदनाम है, मैदान के अंदर आग तो युवराज ने लगाई है. या डीजे मास्टर. प्रकाश धोडीचा आशागड मध्ये दरारा. आमच्या प्रकाश दादाचा आशागड मध्ये दरारा.